अध्यक्ष महोदय, दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न बांधकाम विभागात आहे. खरं म्हणजे बांधकाम विभागाच्याही मागण्या आज आहेत. अध्यक्ष महोदय, आता अनेक घोटाळे, गणवेश घोटाळा, आणखीन कुठले घोटाळे, उंदीर घोटाळे आपण ऐकतो. आता एक नवीन घोटाळा अध्यक्ष महोदय या सरकारने केलेला आहे, या सरकारच्या काळात झालेला आहे, आणि तो म्हणजे डांबर घोटाळा. अध्यक्ष महोदय, रत्नागिरी जिल्ह्यात एक कंपनी आहे. ही कंपनी रत्नागिरी जिल्ह्यातील सगळी कामं ह्यांनाच मिळतात. 80% कॉन्ट्रॅक्ट निघाले की हेच घेतात, आणि आपल्या सरकारमधल्या लोकांशी संबंधित आहे ही कमिटी, ती कंपनी. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम ह्यांनाच, MIDCचं काम ह्यांनाच, नॅशनल हायवेचे कामही ह्याला. आपल्याला माहिती आहे कॉन्ट्रॅक्ट मध्ये तुम्ही कॉन्ट्रॅक्टिंग हा तुमचाही एक अंग आहे. त्यामुळे एका माणसाला, माझं नाही, भावाच आहे, भावाच नाही, जुनं होतं, आता मी बंद केलं. प्रेमाने मी काही तुमच्यावर टीका नाही करत, पण मला हे सांगायचं की कॉन्ट्रॅक्ट मिळवणं किती अवघड असतं. पण एकाच माणसाला इथं कॉन्ट्रॅक्ट एवढी मिळालेली आहे. ते बिल्डर आहेत, ते कॉन्ट्रॅक्ट घेत नाहीत, ते रॉंग नंबर तुमचा. ते यांना सांगा, ते कॉन्ट्रॅक्ट घेत नाहीत. त्यामुळे अध्यक्ष महोदय, मी एक 2-3 कामांचा उल्लेख करतो. ह्या कंपनीनं सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रत्नागिरी येथे रेवस रेड्डी रोडचं रुंदीकरण आणि डांबरीकरणाचं काम केलं. सागर साहेब, हे फार ऐकण्यासारखी स्टोरी आहे. म्हणजे काही पैसे कसे बनवतात, नॉलेज घेणं महत्वाचं आहे. शेवटी प्रत्येक भ्रष्टाचारातनं नवं लोक शिकत असतात. त्यामुळं रुंदीकरण आणि डांबरीकरणाचं काम केलं. या कामासाठी वापरलेल्या डांबराच्या बिलाचा नंबर आणि रत्नागिरी MIDC पाणी पुरवठा योजनेअंतर्गत अप्रोच रोड ते जॅकवेल पर्यंत जाणाऱ्या डांबरी रस्त्याचं नूतनीकरण, 2 कामं. एक रेवस रेड्डी रोडचं आणि इकडे रत्नागिरी MIDC पाणी पुरवठा योजनेअंतर्गत अप्रोच रोड ते जॅकवेल पर्यंत जाणाऱ्या डांबरी रस्त्याचे नूतनीकरण. ह्या दोन्हीसाठी डांबर जे वापरलं त्या डांबराच्या बिलाचा नंबर एकच आहे. बिलाचा नंबर आहे BPCL 4582111044. ते आहे, ते चेक करून माझ्याकडे बिल कॉपी. तुम्ही हे म्हणाल आणि तुम्हीच पुढे बसलेले असाल, प्रत्यक्ष मंत्री बसलेले नसतील याची खात्री असल्यामुळं हे तो मुद्दा राहिलाच. हे नगरविकास विभाग कुणाकडे आहे? तुमच्याकडे कुणाकडे आहे? CM साहेबांच्याकडे. राज्यमंत्री काय नेमलाय की नाही? नेमलेलाच नाही, विषयच नाही. तुमच्या पक्षाला काय राज्यमंत्री पद मिळालेलं दिसत नाही ह्याच्यात. परत सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री कोण आहे? जलसंपदा, आदिवासी विकास. बरं ठीक आहे, मी शेवटी बोलतो, ते माझं भाषण होईपर्यंत येतील. म्हणजे अध्यक्ष महोदय, माझ्याकडे बिल आहेत. या बिलामध्ये एक सेम बिल, हे बिल एका भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचं, एक वापरलंय PWD मध्ये, आणि तेच बिल हे MIDC मध्ये वापरलेलं आहे. सेम बिल. बिलाचा नंबर जो आहे 4582165210, अशी बरीच बिल आहेत. मी एक उदाहरण सांगितलं. आणि अध्यक्ष महोदय, त्यामुळे मला आपणाला हे सांगायचंय की हे पहिलं उदाहरण आहे यातलं, की एकाच बिल. दुसरं उदाहरण सांगतो. नेवरे भांडारपुळे रोड हे बांधकाम खात्यानं रस्ता रुंदीकरण ब्लॅक टॉपिंगच्या कामासाठी वापरलेलं केलंय. त्याच्याच बरोबर MIDC अंतर्गत रत्नागिरी पाणी पुरवठा योजना अंतर्गत हरचेरी जॅकवेल पर्यंत जाणारा अप्रोच रस्ता पुनर्डांबरीकरणाचे केलेल्या कामाचे डांबराच्या बिलाचा नंबर, हे दोन्ही कामाचा बिलाचा नंबर एकच आहे. BPCL 4582165210. म्हणजे या दोन्ही कामासाठी देखील एकच डांबर बिल वापरून पैसे काढण्याचं काम झालं. तिसरं उदाहरण अध्यक्ष महोदय, 23 साली एप्रिल 23ला उत्तर रत्नागिरी अंतर्गत उपविभाग क्रमांक 1 यांनी निवळी जयगड या रस्त्याचं काम
कामासाठी वापरून संपवलेली डांबराची बिले ऑगस्ट 23 मध्ये मी एप्रिल 23 ला एकदा बिलं वापरली, ती संपल्यावर ऑगस्ट 23 मध्ये अध्यक्ष महोदय कांटे ते वालखेड आणि अंतरावली ते कांटे रिहॅबिलिटेशन अँड अपग्रेडेशन ऑफ नॅशनल हायवे, ओल्ड नॅशनल हायवे 17 आता नॅशनल हायवे 66 या 2 राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कामासाठी दाखवून त्यातही 8.5-9 कोटी रुपये डांबराचे, बाकीच्या रस्त्याचं वेगळंच. त्यामुळे अध्यक्ष महोदय या दोन्ही कामासाठी न वापरलेल्या डांबराच्या बिलाचा माझ्याकडं तक्ताच आहे, याच्यात आहे माझ्याकडं, त्यात तुम्हाला मी ते दाखवेन. त्यामुळे अध्यक्ष महोदय आपल्या HPCLचं बिल वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं नाही, डिपार्टमेंटचं जे आहे ते डिपार्टमेंटला नाही, डिपार्टमेंटच्या नावावर येत नसतं, त्या वैयक्तिक कंपनीच्या नावावर बिल येतं. बघा, थँक्यू. मी आपले शतशः आभारी आहे, नाही तर ह्यांनी बोलूनच दिलं नसतं मला ह्याच्यात. मला मी अजून ते साहेबांनी सांगितलं ते. त्यामुळे घोटाळा कसा करण्यात आला त्याची कार्यपद्धती समजून घ्या, म्हणजे ह्याच्यात नॉलेज वाढण्यासाठी हे महत्वाचं आहे. यात महत्वाची बाब, त्यांना आश्चर्य वाटतंय की हे कसं हे करू शकले. त्यामुळे यात महत्वाची बाब म्हणजे अध्यक्ष महोदय टेंडर मधील अटी व शर्तीनुसार ज्यावेळी अभियंता डांबराचा वापर दाखवतो त्यावेळी ठेकेदाराने दिलेल्या ओरिजिनल बिलावर क्रॉस करून कार्यालयाचा सही शिक्का मारून त्याची झेरॉक्स ठेकेदाराला इतर लेखा ठेवण्यासाठी परत द्यायची असते. ज्यावेळी डांबराचे बिले माहे एप्रिल 23 मध्ये उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक 1 यांनी वापरली, त्यावेळी बिल क्रॉस न करता ओरिजिनल डांबराची बिले ठेकेदाराला परत केल्याने तीच बिले ठेकेदाराने दुसऱ्या कामासाठी म्हणजेच राष्ट्रीय महामार्गावर वापरून न केलेल्या कामाच्या बिलाची रक्कम घेतलेली आहे. या सर्व कामात संगनमताने जवळपास 8.5-9 कोटी रुपयाचा अपार झालेला आहे. अध्यक्ष महोदय ही 3 प्रातिनिधिक उदाहरणं मी दिली आहेत. या कंपनीने अशा प्रकारची शेकडो कोटीची कामं घेतलेली आहेत आणि पैसे काढलेले आहेत. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय त्या रत्नागिरी जिल्ह्यातले अनेक अधिकारी देखील यात सामील आहेत आणि तेही या भ्रष्टाचाराला तेवढे जबाबदार आहेत. अध्यक्ष महोदय सरकारमधील लोकांनी रस्त्यावर वापरलेल्या जाणाऱ्या डांबरामध्ये भ्रष्टाचार करून सरकारचं तोंड काळं केलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अध्यक्ष महोदय संबंधित अधिकाऱ्यांवर व चौकी ठेकेदारावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. कंपनीने केलेल्या सर्व कामाची चौकशी करा. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कंपनीवर दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा अशी अध्यक्ष महोदय माझी आपल्याला अतिशय आग्रहाची आणि कळकळीची मागणी आहे. अध्यक्ष महोदय त्या कंपनीचं नाव शेलार साहेब, त्या कंपनीचं नाव RD सामंत कन्स्ट्रक्शन कंपनी नावाची कंपनी आहे. त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय की या कंपनीची, मी त्यांचे मालक कोण आहेत काय आहेत ह्याचा तपशील आहे माझ्याकडे पण मी मुद्दामून घेत नाही, पण किमान जे अधिकारी याच्यात सहभागी आहेत आणि ज्या कंपनीचे संचालक आहेत त्या कंपनीने रत्नागिरी जिल्ह्यात अनेक कामं घेतलेली आहेत आणि त्यामुळं माझी आपणाला विनंती आहे की याची चौकशी सरकारने करावी आणि आज उत्तराच्या भाषणात या सगळ्याची चौकशी करावी. सरकारला जर काही कमी पडत असेल तर कागदपत्र माझ्याकडे आहेत, ती मी त्यांना देण्याचं काम जरूर अध्यक्ष महोदय करेन.